विरामचिन्ह विरामचिन्ह विरामचिन्ह. आमच्या बागेत आंबा, फणस, काजू, चिकू, पेरू आणि पपई ही फळझाडे आहेत. या वाक्यात एकूण किती वेळा स्वल्पविराम याला आहे? 4 वेळेस. आमच्या बागेत आंबा, फणस, काजू, चिकू, पेरू आणि पपई ही फळझाडे आहेत. या वाक्यात एकूण किती वेळा स्वल्पविराम आला आहे? 4 वेळेस. आमच्या बागेत फणस, काजू, चिकू, पेरू आणि पपई ही फळझाडे आहेत. या वाक्यात एकूण किती वेळा स्वल्पविराम आला आहे? 4 वेळेस. स्वल्पविराम किती वेळा आला आहे? 4 वेळेस आला आहे. स्वल्पविराम 4 वेळेस आला आहे. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. 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 खाली बघून कोणते चिन्ह मानवी भावना व्यक्त करते? मानवी भावना उद्गारवाचक चिन्ह उत्कट भावना व्यक्त करते. मानवी भावना व्यक्त करते उद्गारवाचक चिन्ह. मानवी भावना व्यक्त करते उद्गारवाचक चिन्ह. मानवी भावना व्यक्त करते उद्गारवाचक चिन्ह. प्रश्नचिन्ह शेवटी प्रश्न विचारतो. स्वल्पविराम म्हणजे स्वल्पविराम एकाच जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम एकाच जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. स्वल्पविराम एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास 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 स्वल्पविराम वापरतात. अपूर्णविराम 2 टिंब. अपूर्णविराम 2 टिंब. पूर्णविरामध्ये 1 टिंब. अपूर्णविराम 2 टिंब. अपूर्णविरामला उपपूर्ण विराम सुद्धा म्हणतात. तपशील द्यायसाठी वाक्या शेवटी तपशील द्यायचे असेल तर अपूर्णाला उपपूर्ण चिन्ह म्हणतात. अपूर्ण 2 टिंब आणि एक येते अर्धविराम. अर्धविरामला 1 टिंब आणि 1 स्वल्पविराम. 1 टिंब 1 स्वल्पविराम याला म्हणतात उभयान्वयी अवयव चिन्ह. उभयान्वयी 2 छोटी वाक्य 2 लहान वाक्य जोडताना वापरतात. 2 लहान वाक्य जोडताना वापरतात संयुक्त चिन्ह. 2 शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास संयुक्त चिन्ह वापरतो आपण. 2 संयुक्त चिन्ह वापरतात. मामा मला अमेरिका बघायचे आहे. स्वल्पविराम. पुढील वाक्यात कोणतं विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? स्वल्पविराम. मामा मला अमेरिका बघायचे आहे. स्वल्पविराम. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहेत? मामा मला अमेरिका बघायचे आहे. स्वल्पविराम. 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 मामामध्ये जे मामा शब्द आहे ना इथे पाहिजे. मामा मला अमेरिका बघायचे आहेत. इथं स्वल्पविराम पाहिजे. मामा मला अमेरिका बघायचे आहे. स्वल्पविराम पाहिजे. मामाच्या शेवटी मामा मला अमेरिका बघायचे आहेत. स्वल्पविराम पाहिजे. संबोधन दर्शवून राहिले. संबोधन दर्शवताना स्वल्पविरामाचा वापर करतात. स्वल्पविरामाचे संबोधन मोस्ट टाइम स्वल्पविराम संबोधन दर्शवताना हाक मारताना मामा को हाक मार रही भाई ये भूल गया था मैं. स्वल्पविराम एका जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन दर्शवताना हाक मारताना संबोधन दर्शवताना हाक मारताना स्वल्पविराम संबोधन दर्शवताना हाक मारताना मामा. स्वल्पविराम मला अमेरिका बघायचे आहेत. संबोधन दर्शवताना हाक मारताना स्वल्पविरामाचा वापर करतो. अर्धविराममध्ये 1 टिंब 1 स्वल्पविराम म्हणतो. याला उद्गारवाचक चिन्ह याला काय म्हणतो आपण? उभयान्वयी अवयव. 2 छोटी वाक्य जोडताना उभयान्वयी अवयव वापरतो. उद्गारवाचक चिन्ह उत्कट भावना व्यक्त करताना खालीलपैकी कोणत्या वाक्यात शेवटी उद्गारवाचक चिन्ह येईल? कोणत्या वाक्यात किती छान आहेत तुझे हात उद्गारवाचक चिन्ह. 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 तुझे हात सुंदर आहे. फुल स्टॉप पाहिजे. काय झाले तुझ्या हाताला? प्रश्नचिन्ह विचारलं आहे. तुझ्या हातात काय आहे? प्रश्नचिन्ह विचारलं आहे. किती छान आहेत तुझे हात उद्गारवाचक चिन्ह. पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. उद्गारवाचक चिन्ह. दिलेल्या वाक्यात उत्कट भावना व्यक्त केल्या आहेत त्यामुळे वाक्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येईल. पुढील वाक्यात विरामचिन्ह ओळखा. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीच्या उधळपट्टी तर केवळ असंभव. पुढे दिलेल्या वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. अबे असंभव आहे ना, यहाँ देखना वो दिया है. उद्गारवाचक चिन्ह साईनं स्वतः दिला आहे म्हणून उद्गारवाचक चिन्ह आहे. तो उद्गारवाचक चिन्ह. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीच्या उधळपट्टी तर केवळ असंभव. उद्गारवाचक चिन्ह स्वतः दिलेलं आहे तिथं. संक्षिप्त चिन्ह म्हणजे BA लक्ष्मण, BA बालपांडे, BAT लालपांडे ना. अपसारण चिन्ह बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतो.
बोलता बोलता अपसारण चिन्ह वापरल्यास बोलता बोलता अपसारण चिन्ह बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतो. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतो. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतो. विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी अपसारण चिन्ह वापरतो. अपसारण चिन्हाला स्पष्टीकरण चिन्ह, अपसारण चिन्ह स्पष्टीकरण चिन्ह, अपसारण चिन्ह स्पष्टीकरण चिन्ह म्हणतो. अपसारण चिन्ह याला स्पष्टीकरण चिन्ह म्हणतो. अपसारण चिन्ह याला स्पष्टीकरण चिन्ह म्हणतो. लोपचिन्ह, एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असतात. ठीक आहे. लोपचिन्ह. वाक्यात शेवटी तपशील द्यायचा असतील अपसारण चिन्ह. वाक्यात शेवटी तपशील द्यायचा असेल तर अपसारण चिन्ह. वाक्यात शेवटी तपशील द्यायचा असेल तर अपसारण चिन्ह म्हणजे मोठी रेष. वाक्यात शेवटी तपशील द्यायचा असेल तर अपसारण चिन्ह. 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 वाक्यात शेवटी नाही बे, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास एक मिनिट सॉरी. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह. भाई, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह. तपशील द्यायचा असेल तर अपूर्णला उपपूर्ण म्हणतात. अपूर्ण दोन टिंब. तपशील द्यायचा असेल तर अपूर्ण चिन्ह. वाक्या शेवटी 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 तपशील द्यायचा असेल तर अपूर्ण चिन्ह म्हणजे दोन टिंब. वाक्या शेवटी तपशील द्यायचा असेल तर अपूर्ण चिन्ह. 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 अपूर्णाला चिन्हाला उपपूर्ण चिन्ह सुद्धा म्हणतात. अपूर्णाला उपचिन्ह म्हणतात. स्वल्पविराम, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. स्वल्पविराम, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. संबोधन दर्शवताना आणि हाक मारताना असे मामा पूर्णविराम. वाक्याशेवटी अपूर्ण म्हणजे दोन टिंब. अपूर्ण विराम म्हणजे दोन टिंब तपशील देतो. अपूर्णविराम तपशील देतो. अर्धविराम याला अभ्यान्वयी अवयव म्हणतात. दोन छोटी वाक्य जोडताना हा कोणता आहे? एक टिंब आणि एक स्वल्पविराम याला म्हणतात अर्धविरामला उभयान्वयी अवयव म्हणतात. दोन छोटी वाक्य जोडताना उद्गारवाचक चिन्ह, उत्कट भावना, मानवातील उत्कट भावना व्यक्त करताना अर्धविराम आहे. अर्धविराममध्ये एक टिंब आणि एक स्वल्पविराम येते. स्वल्पविराम फक्त स्वल्प येते. पूर्णविराममध्ये पूर्ण येते. ठीक आहे. आणि एक अपूर्णविराममध्ये दोन टिंब तपशील देतो. तपशील द्यासाठी ना उपपूर्ण सुद्धा म्हणतात. उपपूर्ण म्हणतात. उद्गारवाचक चिन्ह उत्कट भावना व्यक्त करतो. उद्गारवाचक चिन्ह उत्कट भावना व्यक्त करतो. उद्गारवाचक चिन्ह उत्कट भावना व्यक्त करतो. तपशील देताना दोन टिंब. तपशील देताना दोन टिंब. अपूर्ण याला उपपूर्ण म्हणतात. अपूर्णाला उपपूर्ण सुद्धा म्हणतात. उपपूर्ण म्हणतात. प्रश्नचिन्हामध्ये प्रश्न दाखवतो. प्रश्नचिन्हामध्ये फक्त प्रश्नचिन्ह. वर्णन करताना अपसारण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह आणि वर्णन करताना अपसारण चिन्ह. संबोधन दर्शवताना स्वल्पविराम. संबोधन हाक दर्शवताना स्वल्पविराम. संबोधन किंवा हाक देताना स्वल्पविराम म्हणतात. आणि एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. संबोधन आणि हाक मारताना स्वल्पविराम वापरतात. संबोधन आणि हाक मारताना स्वल्पविराम वापरतात. अपूर्ण चिन्ह. अपूर्ण म्हणजे पूर्ण आणि अपूर्ण. अपूर्ण म्हणजे दोन टिंब आहे. दोन टिंब. तपशील देण्यासाठी अर्धविराममध्ये एक टिंब आणि एक स्वल्पविराम याला काय म्हणतात? उभयान्वयी अवयव. दोन छोटी वाक्य जोडताना उद्गारवाचक चिन्ह. मानवी जीवनातील उत्कट भावना व्यक्त करताना उद्गारवाचक चिन्ह वापरतो. खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणते? अर्धविराम. अर्धमध्ये एक टिंब आणि एक स्वल्पविराम. याला अर्धविराम म्हणतात. आणि याला उभयान्वयी अवयव सुद्धा म्हणतात. आणि दोन छोटी वाक्य जोडताना आणि दोन टिंब अपूर्णविराम. दोन टिंबला अपूर्णविराम म्हणतो. तपशील देण्यासाठी उद्गाराचे चिन्ह उत्कट भावना व्यक्त करतात. प्रश्नचिन्ह येते. हरिहर संयुक्त चिन्ह. हरिहर संयुक्त चिन्ह. दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला. संयुक्त चिन्ह. दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला. संयुक्त चिन्ह. दोन शब्द जोडताना
संयुक्त चिन्ह दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास संयुक्त चिन्ह वापरतो. प्रश्नचिन्ह प्रश्न विचारताना उद्गाराचे चिन्ह उद्गार भावना व्यक्त करताना अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दर्शवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत प्रत्यक्षपणे सांगताना अवतरण चिन्ह बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असताना दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना संयुक्त चिन्ह दोन शब्द जोडण्यासाठी चिन्हाचा वापर केला जातो. हरिहर हे दोन शब्द संयुक्त चिन्हाने जोडले आहेत. हरिहर हे शब्द दोन संयुक्त चिन्हाने जोडलेले आहेत. उत्कट भावना व्यक्त करताना उद्गारवाचक चिन्ह उत्कट भावना व्यक्त करताना उद्गारवाचक चिन्ह उत्कट भावना व्यक्त करताना उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह वापरता. अपूर्णला अपूर्ण पूर्ण आणि अपूर्णाला उपपूर्ण म्हणतात. उपपूर्ण अपूर्णाला उपपूर्ण सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? अपूर्णाला उपपूर्ण तपशील द्यासाठी म्हणतात. तपशील द्यासाठी पूर्णला पूर्णविराम फक्त पूर्ण शेवटी वाक्य संपला म्हणून पूर्णविराम. आवडले का तुला हे पुस्तक प्रश्नचिन्ह आवडले का तुला हे पुस्तक प्रश्नचिन्ह दोन वेळेस आला आहे. आवडले का तुला हे पुस्तक प्रश्नचिन्ह आवडले का तुला हे पुस्तक प्रश्नचिन्ह अवतरण चिन्ह बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना अवतरण चिन्ह बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना अवतरण चिन्ह बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना उद्गारवाचक चिन्ह उत्कट भावना व्यक्त करताना मनातील उत्कट भावना व्यक्त करताना तुझे नाव काय आहे प्रश्नचिन्ह 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 तुझे नाव काय आहे प्रश्नचिन्ह. स्वल्पविराम स्वल्पविरामला काय म्हणतो आपण? स्वल्पविराम एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आले स्वल्पविराम वापरतो. आणि हाक मारण्यासाठी हाक किंवा संबोधन स्वल्पविराम एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन आणि हाक मारताना स्वल्पविराम एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना स्वल्पविराम एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन आणि हाक मारताना एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन आणि हाक मारताना स्वल्पविराम एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन आणि हाक मारताना पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाला म्हणून पूर्णविराम. अर्धविराममध्ये एक टिंब आणि एक स्वल्पविराम येते. याला उभयान्वयी अवयव म्हणतात. दोन छोटी वाक्य जोडताना विधानार्थी वाक्या शेवटी टिंब फुलस्टॉप येतो. विधानार्थी पूर्णविराम. एक विधान आलंय विधानाखरी आधी विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणती विरामचिन्ह येते? पूर्णविराम. विधानार्थी वाक्या शेवटी कोणती विरामचिन्ह येते? पूर्णविराम. विधानार्थी वाक्या शेवटी कोणतीही विरामचिन्ह येते? पूर्णविराम. विधानार्थी वाक्या शेवटी कोणतीही विरामचिन्ह येतील? पूर्णविराम. विधानार्थी वाक्या शेवटी कोणती चिन्ह येतात? पूर्णविराम. विधानार्थी वाक्या शेवटी कोणती चिन्ह येते? पूर्णविराम. स्वल्पविराम. संबोधन आणि हाक दर्शवताना स्वल्पविराम. संबोधन आणि हाक दाखवताना एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. स्वल्पविराम एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास आणि संबोधन आणि हाक मारताना प्रश्न विचारताना प्रश्नचिन्ह वापरतात. अर्धविराममध्ये एक टिंब आणि स्वल्पविराम. अर्धविरामला याला काय उभयान्वयी अवयव सुद्धा म्हणतात. तुम्ही घरी केव्हा याल प्रश्नचिन्ह विचारला आहे. तुम्ही घरी केव्हा याल प्रश्नचिन्ह. स्वल्पविराम फक्त स्वल्पविराम आणि स्वल्प दाखवला आहे. स्वल्प. हाक किंवा संबोधन मारताना आणि एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आले असं स्वल्पविराम वापरतात. एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आले स्वल्पविराम वापरतात. अवतरण चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह म्हणजे मनातील उत्कट भावना व्यक्त करताना. अवतरण चिन्ह म्हणजे बोलणारे तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. अवतरण चिन्ह बोलणारे तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. किती सुंदर पक्षी आहे हा उद्गारवाचक चिन्ह. 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 किती सुंदर पक्षी आहे उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचकमध्ये उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी अर्धविराम. एक टिंब आणि स्वल्पविराम याला उभयान्वयी अवयव म्हणतात. उभयान्वयी अवयव आणि दोन वाक्य जोडताना होते. पूर्णविराममध्ये टिंब येते फक्त. पूर्णविराममध्ये फक्त टिंब येते. टिंब फक्त विधानार्थी वाक्यात आहेत. विद्यार्थी भांडार संयुक्त चिन्ह. विद्यार्थी आणि भांडार. विद्यार्थी डॅश भांडार. विद्यार्थी भांडार संयुक्त चिन्ह. विद्यार्थी भांडार. दोन शब्द जोडताना संयुक्त चिन्ह. दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास संयुक्त चिन्ह. दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास संयुक्त चिन्ह. दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास संयुक्त चिन्ह. दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास संयुक्त चिन्ह. दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास प्रश्नचिन्ह. प्रश्न विचारताना अवतरण चिन्ह.
विकल्प म्हणजे हा किंवा तो, विकल्प देतो ना, पर्याय देतो. विकल्प म्हणजे पर्याय देतो आपण. अवतरण चिन्ह बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. कंसातील चिन्ह ओळखा. कंसातील प्रश्नचिन्ह दोन्ही टिंब आहेत. दोन्ही टिंब म्हणजे अपूर्ण विराम हा अपूर्णला उपपूर्ण विरामसुद्धा म्हणतात आणि हा अपूर्ण तपशील द्यासाठी येते. हा चिन्ह तपशील द्यासाठी येते. आणि एक अर्धविरामला उभयान्वयी अवयवसुद्धा म्हणतात. दोन छोटी वाक्य जोडताना म्हणतात. अपसारण बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतो आणि विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी अपसारण चिन्ह वापरतात. संयुक्त चिन्ह दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास अर्धविराममध्ये एक टिंब आणि एक स्वल्पविराम येते. यालाच काय म्हणतात? उभयान्वयी अवयवसुद्धा म्हणतात. उभयान्वयी अवयव दोन छोटी वाक्य जोडताना. आपला नाजूक मुलगा समुद्रातील धोक्यांचा सामना कसा करेल? प्रश्नचिन्ह. आपला नाजूक मुलगा समुद्रातील धोक्यांचा सामना कसा करेल? प्रश्नचिन्ह. आपला नाजूक मुलगा समुद्रातील धोक्यांचा सामना कसा करेल? प्रश्नचिन्ह. आपला नाजूक मुलगा समुद्रातील धोक्यांचा सामना कसा करेल? प्रश्नचिन्ह. प्रश्न विचारण्यासाठी. अपूर्ण विरामला दोन टिंब येते. तपशील द्यासाठी याला अपूर्णला उपपूर्ण सुद्धा म्हणतात. उद्गाराच्या उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी पूर्ण विराममध्ये विधानार्थी वाक्यात पूर्ण विराम येतो. विधानार्थी वाक्यात पूर्ण विराम येतो. काका मला सारा युरोप बघायचा आहे. स्वल्पविराम. जसं मामाचा आला होता. मामा आहे ना, मामा असा आला होता. तसं काका मामा आहे ना, तर स्वल्पविराम येते. स्वल्पविराम एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास आणि संबोधन आणि हाक स्वल्पविराम फक्त स्वल्पविराम दाखवतो. स्वल्पविराम एका जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना. स्वल्पविराम एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन आणि हाक मारताना. स्वल्पविराम एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना. स्वल्पविराम एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन आणि हाक मारताना. स्वल्पविराम एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास आणि संबोधन आणि हाक मारताना. संयुक्त चिन्ह. संयुक्त दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास. संयुक्त चिन्ह दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास. संयुक्त चिन्ह दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास. उद्गार चिन्ह मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी. अर्धविराम एक टिंब आणि स्वल्पविराम. अर्धविराम काय ते याला उभयान्वयी अवयवसुद्धा म्हणतात. उभयान्वयी अवयव दोन छोटी वाक्य जोडताना. रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह? आवडले का तुला हे फूल? प्रश्नचिन्ह. आवडले का तुला हे फूल? प्रश्नचिन्ह. उद्गाराचे चिन्ह उत्कट भावना व्यक्त करतात. पूर्णविराममध्ये विधानार्थी वाक्यात पूर्णविराम येते. स्वल्पविराममध्ये एका जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास आणि संबोधन आणि हाक मारताना. स्वल्पविराम एका जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास आणि संबोधन आणि हाक मारताना. सोड मला तो जोराने ओरडला. 3 नंबर बरोबर आहे. सोड मला तो जोराने ओरडला. सोड मला हे जे आहे ते तोंडातले शब्द आहे. सोड मला हे जे आहे ते तोंडातले शब्द आहे आणि दुहेरी अवतरणमध्ये पाहिजे आणि याच्या मध्येच स्वल्पविराम पाहिजे. तो जोराने ओरडला. सोड मला तो जोराने ओरडला. इथे शेवटी टिंब पाहिजे. सोड मला तो जोराने ओरडला. 3 नंबर बरोबर आहे. सोड मला तो जोराने ओरडला. दिलेल्या वाक्यात बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आहे. तोंडाचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला आहे. वाक्य पूर्ण झाल्यास पूर्णविराम आहे. पूर्णविरामसुद्धा आहे. अवतरण चिन्ह. बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणारे तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. आई म्हणाली, आज किती सुंदर दिवस आहे. उद्गाराचे आई म्हणाली. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? दुहेरी अवतरण चिन्ह पाहिजे होतं. दुहेरी अवतरण चिन्ह नाही आहे ना. आई म्हणाली, त्याचे काय म्हणणं आहे? त्याच्यात दुहेरी अवतरण चिन्हात पाहिजे नव्हतं. हे सगळं दुहेरी अवतरण चिन्हात पाहिजे नव्हतं. आई म्हणाली, आज किती सुंदर दिवस आहे. दुहेरी अवतरण चिन्ह पाहिजे नव्हतं. इथं मिसिंग आहे.
इथं मिसिंग आहे. आई म्हणाली, आज किती सुंदर दिवस आहे. दुहेरी अवतरण चिन्ह, बोलणारे तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता या चिन्हाचा वापर केला जातो. दुहेरी अवतरण चिन्ह, हाक मारताना संबोधन दर्शवताना स्वल्पविराम वापरतात. स्वल्पविराम, हाक मारताना संबोधन हाक मारताना संबोधन मिळताना एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. स्वल्पविराम, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना स्वल्पविराम, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना स्वल्पविराम, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना स्वल्पविराम, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना संबोधन दाखवतात. स्वल्पविराम पूर्णविराममध्ये विधानार्थी वाक्यात येते आणि उद्गाराच्या चिन्ह मानवी जीवनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी प्रश्न विचारताना विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी अपसारण चिन्ह भाई बोला ये क्वेश्चन आहे आता. अपसारण चिन्हाला स्पष्टीकरण चिन्ह म्हणतात. बोलता विचार मालिका तुटल्यास विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी अपसारण चिन्ह स्पष्टीकरण चिन्ह म्हणतात. बोलता विचार मालिका तुटल्यास विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी अपसारण चिन्हाला स्पष्टीकरण चिन्ह म्हणतात. अपसारण चिन्हाला स्पष्टीकरण चिन्ह म्हणतात. बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह आणि विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी स्पष्टीकरण चिन्ह वापरतात. यालाच अपसारण चिन्ह म्हणतात. अपसारण चिन्हाला स्पष्टीकरण चिन्ह, बोलता विचार मालिका तुटल्यास विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी अपसारण स्पष्टीकरण चिन्ह, बोलता विचार मालिका तुटल्यास विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी अपसारण स्पष्टीकरण चिन्ह, बोलता विचार मालिका तुटल्यास विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी अपसारण स्पष्टीकरण चिन्ह, बोलता विचार मालिका तुटल्यास विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी अपसारण स्पष्टीकरण चिन्ह, बोलता विचार मालिका तुटल्यास विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी वापरतात. प्रश्नाला प्रश्नचिन्ह म्हणतो. तर उद्गारला मानवी जीवनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी. वडील म्हणाले, 3 नंबर बरोबर आहे. वडील म्हणाले, रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? वडील म्हणाले, रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? वडील काय म्हणणं काय, रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? हे दोन्ही दुहेरी अवतरण चिन्हामध्ये पाहिजे. ह्याच्यामध्ये बाकी कुणाचंच नाही आहे, म्हणून हा बरोबर आहे. 3 नंबर ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. वडील म्हणाले, रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? शेवटी प्रश्नचिन्ह बरोबर आहे. एकेरी अवतरण चिन्ह, एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता तसेच मुख्य गोष्टी सूचित करण्यासाठी या चिन्हाचा वापर केला तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता इथून सुद्धा करायचं. आईने बजावले, अभ्यासासाठी रोज पहाटे 5 वाजता उठायचे आहे. यांचे तोंडातले बोलण्याचे शब्द दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आहे. बरोबर, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आहे. हाव आवडले का तुला हे फूल? ठीक आहे ना, हटा ना, हे हो गया ना. 41. आईने बजावले, अभ्यासासाठी रोज पहाटे 5 वाजता उठायचे आहे. दोन्ही हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आहे. शेवटी फुल स्टॉप आहे, हाच पहिला बरोबर आहे. आईने बजावले, अभ्यासासाठी रोज पहाटे 5 वाजता उठायचे आहे. पहिला ऑप्शन बरोबर. आईने बजावले, अभ्यासासाठी रोज 5 वाजता उठायचे आहे. पहिला ऑप्शन बरोबर. आईने बजावले, अभ्यासासाठी रोज 5 वाजता उठायचे आहे. पहिला ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. फर्स्ट आन्सर इज द करेक्ट आन्सर. पहिला आन्सर इज द फर्स्ट आन्सर इज द करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर. तिने शर्यत जिंकली पण बक्षीस मिळाले नाही. यत्व पणपणा भावी ऐके तू. याला इथं पण म्हणजे अर्धविराम म्हणजे एक टिंब आणि एक स्लॅश येते. एक टिंब आणि एक स्वल्पविराम येते. याला काय म्हणतो? उभयान्वयी अवयव. उभयान्वयी अवयव. 2 छोटी वाक्य, 2 लहान वाक्य जोडताना याला काय? अर्धविराम एक टिंब आणि एक स्वल्पविराम. अर्धविरामला उभयान्वयी अवयव म्हणतात. 2 छोटी वाक्य उभयान्वयी जोडतात. अर्धविराम उभयान्वयी अवयव 2 छोटी वाक्य उभयान्वयी अवयव जोडतात. अर्धविराम उभयान्वयी अवयव 2 छोटी वाक्य उभयान्वयी अवयव जोडतात. अर्धविराम उभयान्वयी अवयव 2 छोटी वाक्य उभयान्वयी अवयव जोडतात. अर्धविराम उभयान्वयी अवयव 2 छोटी वाक्य उभयान्वयी अवयव जोडतात. अर्धविराम उभयान्वयी अवयव 2 छोटी वाक्य उभयान्वयी अवयव जोडली जातात. अर्धविराम उभयान्वयी अवयव 2 छोटी वाक्य उभयान्वयी अवयव जोडली जातात. अर्धविराम उभयान्वयी अवयव 2 छोटी वाक्य उभयान्वयी अवयव जोडली जातात. स्वल्पविराम म्हणजे फक्त स्वल्प दाखवतो. स्वल्पविराम एकाच जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना. स्वल्पविराम एकाच जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना. स्वल्पविराम एकाच जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना. स्वल्पविराम एकाच जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना. स्वल्पविराम एकाच जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना. स्वल्पविराम एकाच जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना. संबोधन हाक मारताना. अवतरण चिन्ह
अवतरण चिन्ह बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. अवतरण चिन्ह बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. अवतरण चिन्ह बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. उद्गारवाचक चिन्ह मनातील उत्कट भावना व्यक्त करताना. मनातील उत्कट भावना व्यक्त करताना. मनातील उत्कट भावना व्यक्त करताना. ताप थांबला का तिचा प्रश्न विचारला. 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 ताप थांबला का तिचा प्रश्न विचारला आहे. ताप थांबला का तिचा प्रश्न विचारला आहे. स्वल्पविराम आहे. स्वल्पविराम म्हणजे स्वल्पविराम एका जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधून हाक मारताना. स्वल्पविराम एका जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधून हाक मारताना. स्वल्पविराम एका जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना. स्वल्पविराम एका जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना. स्वल्पविराम एका जाती अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन हाक मारताना. पूर्णविराममध्ये फक्त काय विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्यात उद्गारवाचक मनातील उत्कट भावना व्यक्त करताना उद्गारवाचक चिन्ह वापरतात. मनातील उत्कट भावना व्यक्त करताना उद्गारवाचक चिन्ह वापरतात. किती भयानक वाडा आहे हा. किती पूर्णविराम येणार. किती भयानक वाडा आहे हा. बे भाई उद्गाराचे चिन्ह मोस्ट IMP रे बाबा, ही गडबड काय ते किती भयानक वाडा. भयानक हे भाव दाखवला आहे ना, उत्कट भावना दाखवला आहे म्हणून उद्गार भावना. किती भयानक वाडा आहे उद्गारवाचक चिन्ह. किती भयानक वाडा आहे उद्गाराचे चिन्ह. किती भयानक वाडा आहे उद्गाराचे चिन्ह. किती भयानक वाडा आहे उद्गाराचे चिन्ह. किती भयानक वाडा आहे उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह उत्कट भावना व्यक्त करताना. 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 अवतरण चिन्हामध्ये बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. अवतरण चिन्ह बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. अर्धविराम म्हणजे अर्धविराम म्हणजे एक टिंबा आणि एक स्वल्पविराम. अर्धविरामलाच काय म्हणतो आपण उभयान्वयी अवयव म्हणतो. अर्धविरामला उभयान्वयी अवयव म्हणतो. दोन छोटी वाक्य जोडताना. पूर्णविराममध्ये काय ते विधानार्थी वाक्य. जयंताने मध्येच विचारले कोण होते. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहे हे ते 1 2 3 एकूण तीन विरामचिन्हे आली आहेत. आलेली आहेत. एक दुहेरी अवतरण चिन्ह, एक स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह. जयंताने मध्येच विचारले कोण होते. 3 या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत. 3 आले. जयंताने मध्येच विचारले कोण होते. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत. 3 आली आहेत. जयंताने मध्येच विचारले कोण होते. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत. 3. जयंताने मध्येच विचारले कोण होते. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत. 3. एकूण 3 विरामचिन्हे आलेली आहेत. खालीलपैकी एकेरी अवतरण चिन्ह कोणते. एकेरी अवतरण चिन्ह एक हे आहे आणि हा कोणता आहे. दोन टिंबला अपूर्ण. दोन टिंबला काय म्हणतो अपूर्ण. 2 टिंब याला काय म्हणतो अपूर्ण विरामचिन्ह, अपूर्ण चिन्ह. अपूर्ण यालाच काय म्हणतो उपपूर्ण. अपूर्ण यालाच उपपूर्ण म्हणतात. अपूर्ण याला उपपूर्ण. आणि तपशील द्यासाठी येते. उद्गाराचे चिन्ह मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी. जसं भयानक तो आला ना, भयानक आहे ना, किती भयानक वाडा आहे हा. आणि दुहेरी अवतरण चिन्ह 2 अवतरण चिन्ह येते. हा दुहेरी अवतरण चिन्ह आहे. दुहेरी अवतरण चिन्ह आहे. मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी उद्गाराचे चिन्ह वापरतात. तुझे नाव काय आहे प्रश्नचिन्ह. तुझे नाव काय आहे प्रश्नचिन्ह. अर्धविराम एक टिंब आणि एक स्वल्पविराम. अर्धविरामला एक टिंब आणि एक स्वल्पविराम म्हणतो. अर्धविरामला काय म्हणतो आपण. यालाच म्हणतो आपण उभयान्वयी अवयव. याला आपण उभयान्वयी अवयव म्हणतो. उभयान्वयी अवयव. 2 छोटी वाक्य जोडतो. 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी स्वल्पविरामामध्ये एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आलेस. आणि हाक आणि संबोधन मारण्यासाठी स्वल्पविराम वापरतो. एका जाती अनेक शब्द लागोपाठ आलेस आणि हाक आणि संबोधन वापरण्यासाठी स्वल्पविराम वापरतो. पूर्णविराममध्ये फक्त पूर्ण शब्द एक शब्द तो पूर्णविराम. आणि हा विधानार्थी वाक्य. हा विधानार्थी वाक्य येते. सोड मला, ती जोरात ओरडली. सोड मला हा 2 वेळ झाला आहे. 2 नंबरच्या बरोबर आहे. सोड मला, तो जोरात ओरडला. हे सोड मला हे तिच्या तोंडातले शब्द आहे म्हणून हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये तिचे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये पाहिजे. ते जोरात म्हणाली, तो जोरात ओरडला. शेवटी काय हे पाहिजे
टिंब फुल स्टॉप पाहिजे. सोड मला, तो जोरात ओरडला. सोड मला हे त्याच्या तोंडातले शब्द आहे. दोन्ही दुहेरी अवतरण चिन्हामध्ये पाहिजे. स्वल्पविराम पाहिजे. तो जोरात ओरडला. तो जोरात ओरडला. 48 इज द करेक्ट आन्सर. सेकंड, जयंताने मध्येच विचारले कोण होते. या वाक्यात किती विरामचिन्ह आले? 3 आले. 2 वेळेस प्रश्न आला आहे. एकूण 3 आले आहे. एक स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि एक प्रश्नचिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह, एक प्रश्नचिन्ह. जयंताने मध्येच विचारले कोण होते. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? एकूण 3. जयंताने मध्येच विचारले कोण होते. या वाक्यात किती विरामचिन्हे आले? 3 आले. जयंताने मध्येच विचारले कोण होते. या वाक्यात किती विरामचिन्हे आले? 3. हा 2 वेळेस प्रश्न आला आहे. केवढी मोठी ही भिंत, ही उद्गाराचे चिन्ह. केवढी मोठी ही भिंत, उद्गाराचे चिन्ह. आणि हे आश्चर्यदर्शक आहे. आश्चर्यदर्शक हे आश्चर्यदर्शक आहे. आश्चर्यदर्शक. आश्चर्यदर्शक प्रश्नचिन्ह, प्रश्न विचारण्यासाठी. आणि हे एकेरी दुहेरी अवतरण चिन्ह. केवढी शुभवार्ता आणलीस तू. केवढी शुभवार्ता आणली. केवढी, हा केवढी शब्द आहे ना. केवढी, भयानक, हे सगळे आहे ना. केवढी, भयानक, हे सगळं उद्गाराचे चिन्ह. मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी उद्गाराचे चिन्ह वापरतात. केवढी शुभवार्ता आणलीस तू, उद्गाराचे चिन्ह. 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 केवढी शुभवार्ता आणलीस तू, उद्गाराचे चिन्ह, प्रश्नचिन्ह, प्रश्न विचारण्यासाठी. आणि पूर्ण ह्या विधानार्थी वाक्यात येते. एखाद्या शब्दासाठी असलेल्या पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या अवसारांचे विकल्पचिन्हसुद्धा प्रश्न आला आहे. एखाद्या शब्दासाठी असलेल्या पर्याय दाखवण्यासाठी. पर्याय म्हणजे विकल्प. पर्याय विकल्प दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणते? विकल्पचिन्ह. विकल्पचिन्हाला पर्याय चिन्ह म्हणतात. विकल्पचिन्हाला पर्याय चिन्ह म्हणतात. एखाद्या शब्दासाठी असलेल्या पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात? विकल्प किंवा पर्याय चिन्ह म्हणतात. पर्याय चिन्हाला विकल्पचिन्ह म्हणतात. पर्याय चिन्ह आणि विकल्पचिन्ह म्हणतात. लोपचिन्ह, संयोगचिन्ह. 2 शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगचिन्ह. 2 शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगचिन्ह. 2 शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगचिन्ह. 2 शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगचिन्ह म्हणतात. अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण आणि दुहेरी अवतरण. अवतरण चिन्ह बोलणारे तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता. एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. अवतरण चिन्ह. एकेरी आणि दुहेरी बोलणारे तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता. एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना अवतरण चिन्ह वापरतो आपण. दुहेरी आणि एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. दुहेरी आणि एकेरी अवतरण चिन्ह आपण काय वापरतो? दुहेरी आणि एकेरी अवतरण चिन्ह आपण वापरतो. दुहेरी आणि एकेरी अवतरण चिन्ह आपण वापरतो. फिनिश.